सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा, सचिव श्रीमान कमल किशोरजी अग्रवाल, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीमान श्रीनिवासजी लाहोटी, सचिव श्री अतुलजी देऊळगावकर यांना विनंती करतो, कृपया आपण प्रमुख पाहुण्यांसमवेत व्यासपीठावर बसावं। स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि श्री किशन सोमानी विद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बदलता समाज आणि न बदलणारे शिक्षण या आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित सर्व श्रोतेवर्गांचं व्याख्यानमालेतर्फे आणि श्री किशन सोमानी विद्यालयातर्फे मी हार्दिक स्वागत करतो। स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला गेल्या 33 वर्षापासून लातूर शहरामध्ये व्याख्यानमालेचं योगदान देते आहे। शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा, संगीत अशा अनेक विषयांवर, त्याचबरोबर शेती, व्यापार, उद्योग याही क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना आत्तापर्यंत स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेने या ठिकाणी बोलवलेलं आहे। गेल्या 33 वर्षापासून अंदाजे 125 ते 150 व्याख्यात्यांची व्याख्यानमालेतर्फे आयोजित करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये अनेक गणमान्य व्यक्त्यांची व्याख्यानं व्याख्यानमालेतर्फे आयोजित केली। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याच्या स्वातंत्र्य काळातील अत्यंत महत्त्वाचे असे एक नेते होते। त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ या व्याख्यानमालेला स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव देण्यात आलेलं आहे। आजचे आमचे सहप्रायोजक आहेत अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्री किशन सोमानी विद्यालय। या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा आणि सचिव आहेत श्री कमल किशोरजी अग्रवाल। श्री किशन सोमानी विद्यालय लातूर शहरातले एक ख्यातनाम नामांकित असं विद्यालय आहे। ते यावर्षी आपला रौप्य महोत्सव साजरा करते आहे। 2012 पासून या शाळेची 10वीच्या 100% निकालाची परंपरा आहे। ही शाळा अद्ययावत आहे, CCTVने युक्त अशी शाळा आहे। अग्निरोधक यंत्रणा या शाळेमध्ये आहे। डिजिटल ई-लर्निंगचा संपूर्ण वर्ग किंवा अनेक वर्ग डिजिटल ई-लर्निंगचे आहेत। ही शाळा स्वतःची वीज स्वतः तयार करते। सौर ऊर्जेचा प्रकल्प या शाळेचा आहे। विद्यार्थ्यांना चित्रपट, लघुपट दाखवण्याची सुद्धा व्यवस्था या शाळेमध्ये आहे। शिवाय अद्ययावत संगणक यंत्रणा, अद्ययावत संगणक शाळा, त्यानंतर विज्ञान प्रयोगशाळा यांनी सुसज्ज अशी ही शाळा सर्व स्तरावर, सर्व क्रीडा साहित्यामध्ये किंवा सर्व प्रकारच्या उपक्रमांमध्ये उपक्रमशील असते। या शाळेचं नाव श्री किशनजी सोमानी यांच्या नावावर आहे। थोडंसं त्यांच्याविषयी, हे आझाद चौकामध्ये लातूरमध्ये राहायचे। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। एक अत्यंत उत्कृष्ट असे खेळाडू, राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉलपटू म्हणून त्यांनी आपलं नाव अजरामर केलं आणि अतिशय अल्पावधीतच त्यांचं निधन झालं। त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ या शाळेचं नाव श्री किशन सोमानी विद्यालय असं ठेवण्यात आलेलं आहे। या दोन्ही विभूतींच्या पावन स्मृतीस आम्ही अभिवादन करतो। सुरुवातीला या दोघांच्या प्रतिमांचं पूजन होईल। मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो, कृपया त्यांनी प्रतिमांचं पूजन करावं। धन्यवाद सर्वांचे। आजच्या व्याख्यानाचा विषय आहे बदलणारा समाज आणि न बदलणारे शिक्षण। या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते आहेत डॉक्टर माधवजी चव्हाण। प्रथम या संस्थेचे ते संस्थापक आहेत। ही संस्था देशभरातील 23 राज्यांमधून शाळा सोडून जाणाऱ्या बालकांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्याचं अत्यंत अवघड असं कार्य करते। या संस्थेमार्फत अनेक शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केले जातात। त्यातला असर अहवाल केंद्र पातळीवर म्हणजे देश पातळीवर अत्यंत गांभीर्याने घेतला जातो। या असर अहवालातील ज्या काही नोंदी असतात त्या नोंदीवर हुकूम शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे बदल करण्याचा प्रयत्न देश पातळीवर आणि राज्य पातळीवर सुद्धा होतो। शिक्षण क्षेत्रामध्ये नोबेल समजला जाणारा वाईज पुरस्कार श्रीमान माधवजी चव्हाण यांना मिळालेला आहे। मी यांच्या
प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराचा विचार या ठिकाणी करतो. व्याख्यानमालेतर्फे आमच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीमान श्रीनिवासजी लाहोटी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया माधोजी चव्हाण यांचा सत्कार करावा. महेश एलकुंचवार यांचं नाट्यत्रयी हे पुस्तक देऊन श्रीमान माधोजी चव्हाण यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. मानव विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा यांना मी विनंती करतो त्यांनी श्रीकिशन सोमानी विद्यालयातर्फे प्रमुख वक्त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आजच्या व्याख्यानाचा विषय, व्याख्यात्यांची भूमिका आणि स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेची भूमिका याबद्दल आपल्या प्रास्ताविकातून आपली भूमिका व्यक्त करतील व्याख्यानमालेचे सचिव श्रीमान अतुलजी देऊळगावकर. मी त्यांना तशी विनंती करतो. सभागृहातील मान्यवर बंधू भगिनींनो, शिक्षण म्हणजे काय असा आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो, तेव्हा अनेक जण आपल्याला धावून येतात शिक्षण म्हणजे काय असं सांगायला. अल्बर्ट आइन्स्टाईनने असं म्हटलं होतं की शिक्षणाने विचार कसा करावा हे जे शिकवतं त्याला आपण शिक्षण म्हणता येईल. त्यांनी असंही म्हटलं होतं की बुद्धिमत्तेपेक्षा कल्पकता शिक्षणाने वाढावी. आपल्याला अनेकांनी शिक्षणाबद्दल काय म्हटलेलं आहे, कल्पना आहे. रवींद्रनाथ टागोर, जे कृष्णमूर्ती, महात्मा गांधी या सगळ्यांनी वेळोवेळी शिक्षण खुलं कसं असावं आणि शिक्षणाने मन सुसंस्कृत उदार कसं व्हावं अशी काही अपेक्षा केली होती. आपल्याला प्रत्यक्षात दरवेळेला असं काही मिळतं असं काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षातली व्याख्या अशी पण केली जाते की एक टोल पडल्यानंतर जे चालू होतं, दुसरा टोल पडल्यानंतर जे थांबतं, मधल्या काळात जी टोलवाटोलवी होते त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. शाळा आणि कॉलेजमध्ये जे होतं ते शिक्षण, त्यानंतर आपल्याला शिक्षणाची गरजच पडत नाही असंही शिक्षणाबद्दल म्हटलं जातं. तर आपण सगळेजण बहुतेक की शाळा आणि कॉलेज याच्यापेक्षा शिक्षणाचा काही संबंध नाही असं समजत असतो. आजचे जे वक्ते आहेत माधवभाई, हे केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट, UDCTमध्ये प्राध्यापक, इथं भारतात आल्यानंतर काही काळातच एक अतिशय अप्रतिम संभव नावाची कादंबरी, ग्रंथालीसारख्या वाचक चळवळीत, इथं बऱ्याच जणांना कल्पना नसेल, अतिशय स्वस्तामध्ये वाचकांपर्यंत पुस्तकं देणे म्हणजे सवलत ही व्यापाऱ्यांना मध्यस्थांना द्यायच्याऐवजी थेट वाचकांना दिली जावी. अनेक विषय म्हणजे ग्रंथालींनी 1980च्या दशकात दलित साहित्यापासून ते अगदी विज्ञान जगतातले अनेक विषय हे पुस्तकं रूपाने आणले. त्या ग्रंथाली चळवळीत माधवभाई सक्रिय होते. त्यांना घरातून जो वारसा मिळाला, कॉम्रेड यशवंतराव चव्हाण, आज वय वर्ष 97, लाल निशाण पक्ष, जो कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटला, त्या संघर्षातही माधवभाई होते. प्राध्यापकांचा संप झाला त्यामध्येही होते. आणि त्यानंतर जी कलाटणी मिळाली, त्यांनी एक राजीव गांधींना पत्र लिहिलं की तुमचं शिक्षणविषयक धोरण नेमकं काय आहे. आणि त्याला उत्तर शिक्षण सचिवांकडनं आलं. आणि त्यानंतर ज्या अनेक पत्रव्यवहारातून त्यांना थेट सर्व शिक्षा अभियानामध्ये तुम्ही भाग घ्याल का, तुम्ही दूरदर्शनवरनं कार्यक्रम सादर कराल का. आणि या काळामध्ये त्यांच्या बहुविध वाचनामुळे आणि अनुभवामुळे त्यांनी जे शिक्षणात प्रयोग केले ते मग युनिसेफ बरोबर केले. नंतर कोरो नावाची संस्था केवळ झोपडपट्टीमध्ये शालाबाह्य विद्यार्थ्यांना अतिशय कमी खर्चामध्ये उत्तम शिक्षण कसं देता येईल यातून चालू केली. प्रथम ह्या संस्थेमध्ये त्यांनी उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या लोकांना सोबत घेऊन जी कार्य चालू केलेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून आज देशभर 23 राज्यातून प्रथमचं कार्य चाललेलं आहे. आणि ज्याचा गौरव युनेस्को, युनिसेफ या सगळ्यांनी केलेला आहे की आपण
शाळेतनं विद्यार्थी जे बाहेर पडतात त्यांच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्या सगळ्याबद्दल ते बोलतील. पण जेव्हा आम्ही गेले 2 वर्ष झाले प्रयत्न करत होतो त्यांनी इथं यावं, आत्ता त्यांना वेळ मिळाला आहे आणि तेच हा विषय त्यांनी स्वतः निवडलेला आहे आणि आपल्याला लक्षात येईल की समाज काय पद्धतीनं बदलतो आहे. आपण 21व्या शतकात इतर अनेक गोष्टी बदलत आहेत, पण आपल्याला शिक्षणासाठीचं खुलं मन आपल्याकडे आहे का? ते कसं असलं पाहिजे, का आवश्यक आहे, त्यातून कसं आनंददायी शिक्षण मिळेल, या सर्व मांडणी करण्यासाठी माधवभाई इथं आलेले आहेत. त्यांच्या व्याख्यानानंतर आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण प्रश्न पाठवू शकता. निवडक प्रश्नांना ते नक्कीच उत्तर देतील. मी भाईंना विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. मी तसा मुंबईचा आहे. मुंबईच्या माणसाला भाई म्हटलं की जरा विचित्र वाटतं, पण आज 2दा त्यांनी भाई म्हटलं मला, तेव्हा जरा मला विचार करायला पाहिजे. मित्र हो, लातूरमध्ये येऊन मला फार बरं वाटलं. अलीकडे 2-4 प्रसंग असे झाले, मला मीटिंगमध्ये बोलायला लोकांनी बोलवलं होतं आणि माझ्या असं अचानक धक्कादायकपणे लक्षात आलं की त्या सगळ्या मीटिंगमध्ये सगळ्यात वृद्ध मीच आहे. त्यामुळे आज 88, 87, 75 वगैरे अशी वर्षाची माणसं समोर बघून जरा बरं वाटते. नाहीतर म्हणजे आमच्या लहानपणी असं होतं असं म्हणण्याचा मोह व्हायचा. आता ह्यांच्यासमोर मी काय बोलणार. हा जो विषय आहे बदलणारा समाज आणि न बदलणारे शिक्षण, हे माझ्या डोक्यात गेली बरीच वर्ष असं घोळतं आहे. मी तुमच्यासमोर मांडणार आहे तो काही ठाम विचार काही आहे असं मी मांडणार नाही, पण माझ्या डोक्यातले जे काही घोंगावणारे विचार आहेत ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया त्यातून काय निष्पन्न होतं. तुमची करमणूक झाली तरी पुरेस होईल असं मला वाटतं. मी असा अचानक मध्ये मला विचार आला की थँक्यू की जेव्हा शाळा, आता समजा असं झालं उद्या की शाळा बंद झाल्या, कॉलेज बंद झाली, नाहीतरी बंद पडतातच आहेत कॉलेजेस, शाळा चालू आहेत अजून, तर काय होईल असा मला एकदम धक्कादायक असं रात्री स्वप्नात असं पडावं विचार असा आला. त्याच्याशी संबंधित असा विचार होता की जेव्हा हे नव्हतं तेव्हा शिक्षण कसं होतं आणि त्याला काही असं नेमका त्याला आधार नाही सापडत. म्हणजे गुरुकुल वगैरे ऐकलेलं आहे आपण, पण एकूण समाजात काय होत होतं हे आपण ऐकलं आहे की कुंभाराचा मुलगा कुंभार, चांभाराचा मुलगा चांभार वगैरे, ते अशी बलतुदारी वाढायची वगैरे, हे आपल्या कानावर ऐकिवात होतं. पण हे गावात काय घडत असेल, आपल्याच केवळ देशात नव्हे जगभर एक काळ असा होता जगभर की ज्याच्यामध्ये लढाया चालायच्या, मारामाऱ्या चालायच्या, लोक जगत होते. शेती आपल्याला मानवाला शेती सापडून आता किती 8,000 वर्ष झाली, मला वाटतं जास्त झाली असतील. शेती झाल्यानंतर म्हणजे एकदा माणूस स्थिर झाला आणि शेती करायला लागला आणि अन्नधान्य वाढायला लागलं म्हटल्यानंतर लोक असं सांगतात की त्या अन्नधान्याचा हिशेब ठेवण्याकरता पहिल्यांदा गणिताची सुरुवात झाली. एका प्रकारे किती धान्य आहे त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे नाही, ती गरज गणिताची तशी गरज नव्हती. अर्थात असे होतं की तारे, आकाश वगैरे तुम्ही बघत होता, पण मुळात धान्याची कोठारं भरायला लागल्यापासून लोकांना त्याची गरज वाटायला लागली असं लोक सांगतात. पण ती काय सगळ्यांनी काय अकाउंट्स ठेवण्याची गरज नव्हती. मग इतर लोक काय करत होते, एक पिढी पुढच्या पिढीला काही सांगत होती का नव्हती. मला वाटतं हे साधं आहे की आई बाप मागची पिढी ही पुढच्या पिढीला काही नाही कशा पद्धतीने काहीतरी समजावून सांगत होती. आता तो सांगण्याचा प्रकार वैयक्तिक होता का सामाजिक होता हे नेमकं सांगता येत नाही, पण बऱ्याच प्रमाणात तो सामाजिक असावा. ह्याला काही माझ्याकडे काही पुरावा नाही, पण मला असं वाटतं की केवळ एक पोरगा आपल्याच आईबापाकडे बसेल असं नाही शक्य. बहुतेक पोरांची टोळी इकडे तिकडे वावरते ना, तसं चला आपण इकडे बसूया करूया असं होत असेल. पण सांगण्याचा मुद्दा असा की शाळा नावाची गोष्ट जरी नसली तरी समाजामध्ये काही ना काहीतरी शिकवण्याचे प्रयत्न हे चाललेले असणारच, त्याशिवाय इतका समाज पुढे जाणारच नाही. आणि त्याच्यामध्ये प्रयोग कुठेतरी होत असतात.
म्हणजे कसं माणसाला कळलं की भांडी अशी करायची असतात, कसं माणसाला कळलं की हत्यारं अशी करायची असतात, आणि ते एकाला कळलं तर दुसऱ्याला कसं कळलं? म्हणजे लोकांनी एकमेकांना सांगितलं असल्याशिवाय, समजावून सांगितलं असेल, बसून एकत्र केलं असेल, त्याशिवाय घडणं संभवतच नाही. तेव्हा अशा तऱ्हेचं काहीतरी ज्ञान एकमेकांना देत राहणं हे पूर्वीच्या काळीसुद्धा होतं. आणि आपल्याला आता बाकीच्या कथासुद्धा माहीत आहेत. थोडं आणखीन पुढे जाऊ आपण, म्हणजे किती हजार वर्षापूर्वीचं बोलतोय असं न करता 1,500-2,000 वर्षापूर्वीचं बोलायला लागू. आपल्याला असं दिसतं की ज्ञान जर तुम्हाला संपादन करायचं असेल तर तुम्हाला उठून कुठेतरी लांब जायला लागत होतं. लोक सांगतात तक्षशिला, नालंदा अशा विद्यापीठांची नावं आपण ऐकली आहेत, आणि इथे दूर दूरून लोक यायचे, किंवा अलेक्झांड्रियाच्या लायब्ररीमध्ये लोक जात असत. तिथे केवढी तरी पुस्तकं साचवून ठेवली होती, कोणतरी जाळली नंतर ती. पण इतक्या लांब शिक्षणाकरता लोक जायचे, कोणी का असेनात, गरीब असतील, श्रीमंत असतील, कसे कसे तरी धडपडून जात असतील, जात होतेच. अगदी अलीकडची आपली काही उदाहरणंसुद्धा आपल्याला माहीत आहेत की भीमसेन जोशी इथेच तुमच्या जवळच्या धारवाडमध्ये होते, आणि त्यांना संगीत शिकायचं वेड होतं, म्हणून ते घरातून गडी पळून निघाला, आणि भारतभर हिंडून त्यांनी ज्ञान संपादन केलं, नाही का, एका जागी बसून नाहीच केलं. आणि हे केव्हाची गोष्ट आहे, आत्ता ही तुमच्या 1930-40च्या आसपासची गोष्ट आहे. म्हणजे मला ज्ञान लालसा आहे, शिकायचं आहे म्हणून तो कुठेतरी जात होता, कुठेतरी भटकतोय, लांब लांब जायला लागायचं, पण लोक जात होते असं दिसतं आपल्याला. आणि ज्यांच्याकडे आलं ते कसे तरी एकमेकांना दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत होते. त्याला संघटित शिक्षणाला संघटित स्वरूप नव्हतं. माझ्याकडे जे आहे ते मी तुला कसं तरी पोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं जेव्हा चाललं होतं तेव्हा अजून मानवी समाजाला, विशेषतः म्हणजे औद्योगिक क्रांती ही घडलेली नव्हती. म्हणजे 16व्या-17व्या शतकानंतर हळूहळू युरोपमध्ये त्याला गती मिळायला लागली, यंत्र तयार झाली, आणि आपलं असं दिसतं की 18व्या शतकापासून पुढे उद्योग नावाची गोष्ट संघटित झाली. तोपर्यंत सर्व गोष्टी असंघटित, विघटित, अशा, काय विघटित हा शब्द आहे की नाही बरोबर माहीत नाही मला, पण लोक आपापलं करत होते. शेती आपापली करत होते, वस्त्र आपापली विणत होते, एक एक घरातलं माणसं करतायत, एक एक कुटुंबातली माणसं करतायत, एकेका जथ्यातली माणसं करतायत, असे त्यांनी काम करत असत. आणि अचानक यंत्र आली, आणि त्याच्यानंतर ती राजकीय क्रांती झाली आणि आर्थिक क्रांती झाली, आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की हे सगळे उत्पादनाची कामं होती ही संघटित करण्याकडे जोर सुरू झाला. म्हणजे जी कामं विखुरलेली होती, किंवा प्रत्येकाने आपला हातापासून इथपर्यंत माती जमा करण्यापासून ते भांडी तयार करून ती बाजारात विकण्यापर्यंत सगळं कुंभारांनी करायचं, त्याला मध्ये कुठली गोष्ट नव्हती. असं जे होतं त्याच्याऐवजी आता कारखाना तयार व्हायला लागला, आणि एका कारखान्याखाली अनेक माणसं एकच काम, छोटं छोटं काम का होईना, पण असं लाईनीने करत गेले. म्हणजे वेगळ्या पद्धतीने सगळ्या समाजातल्या उत्पादनाची रचना वेगळ्या तऱ्हेने तयार झाली. लोक पूर्वी भटकत असत सामान जमा करायला, आता एका जागी कोणतरी एक कारखानदार सामान आणून द्यायचं, आणि लोक त्या सामानावर काम करायचे आणि माल तयार व्हायचा, अशी सुरुवात झाली. आणि आपल्याला असं दिसतं की त्याच सुमाराला, म्हणजे त्याला कारण आधी थोडंसं मागे पुढे झालं असेल, पण त्या सुमाराला शाळा नावाची गोष्ट तयार झाली. सुसंघटित शिक्षण पद्धती त्या आधी होती, नाही असं नाही. ख्रिश्चन समाजामध्ये संडे स्कूल्स म्हणा, बायबल शिकवणं म्हणा, धार्मिक प्रशिक्षण म्हणा, निरनिराळ्या देशामध्ये हे चाललेलं होतं, नाही असं नाही. आणि त्याला होतं सिलेबस काय होतं, बायबल वाचायचं, सिलेबस काय होतं की आमके वेद पठण करायचं, हे होतं. पण सार्वत्रिक ज्ञान, गणित शिका, भाषा शिका, व्याकरण शिका, असं काही कोणी सिलेबस तयार केलेलं नव्हतं. आणि ते सुरू व्हायला लागलं, याची विविध कारणं आहेत. म्हणजे मग ते मजूर पाहिजे, त्या मजुरांना शिक्षण पाहिजे, ते शिक्षित असतील तर ते कामं करतील, निर्णय. पण मुख्य असं दिसतं आपल्याला की जे आधी विखुरलेलं शिक्षण होतं, ज्याला जसं जमेल, जेव्हा जमेल, जिकडे जमेल तसं ते जसं शिकत होते लोक, ते जाऊन आपल्याला असं दिसतं की आता शिक्षण संघटित झालं. पहिली गोष्ट झाली म्हणजे ही बुकं वाचायची किंवा हे शिकायचं, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे किंवा गणित करता आलं पाहिजे, ह्याचं सिलेबस नावाचा काहीतरी किंवा करिक्युलम नावाचा अभ्यासक्रम
कोणीतरी ठरवायला लागलं. त्याला अजून शासनाने ठरवायला वेळ होता, पण कोणीतरी ठरवायला लागलं. ती छापील पुस्तकात ते यायला लागलं. आणि जसा कारखाना, त्या कारखान्यामध्ये निर्णय डिपार्टमेंट असायची आणि तो असा काय त्याला कसला बेल्ट म्हणतात, काय ना, म्हणजे इकडे माल घातला की ते इकडे पुढचा टप्पा, मग पुढचा टप्पा, असं त्या बेल्टवरनं ते माल पुढे जात जातो. फोर्ड मोटर कंपनीने पहिल्यांदा सुरू केलं की इकडे कच्चा माल असेल तर तिकडे ताजी नवी कोरी मोटर निघणार. आणि मध्ये या प्रत्येक टप्प्याला एक क्वालिटी कंट्रोल असायचा. म्हणजे इकडचा माल जो आता तयार केला, ते जर मेटल नीट नसेल तर तो डिस्कार्ड करायचा माल. त्या तुमच्या बेल्टमध्ये त्याचा काय शब्द मला आठवत नाही, तर ते टप्प्याटप्प्याने जातो. तिथे प्रत्येक ठिकाणी क्वालिटी कंट्रोल चेक आहे की हा माल चांगला नाही, हा काढून टाका. आणि टप्प्याटप्प्याने शेवटी एकाच ठिकाणी. आणि याचं चित्र तुम्हाला पहिल्यांदा शाळेमध्ये दिसतं. याच्या आधी कोणाला काढून टाकत नव्हतं, नापास करत नव्हतं. शिक्षा मिळत असेल, बडवत असतील गुरुजी, पण नापास कोणी शाळेमध्ये करत होतं असं ऐकिवात नाही. पण क्वालिटी कंट्रोल या शाळेच्या करिक्युलममध्ये सुरू झालं की पहिलीला पास झाला का, दुसरीला पास झाला का, चौथीला पास झाला. आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये तुम्ही पास नाही झालं की याला बाहेर काढा, पुन्हा रिपीट करा, पुन्हा त्या चक्रात येऊ दे त्या प्रोडक्शनच्या, मग त्याला पुन्हा शिकूया पुढे. पण सगळं चित्र जे दिसतं आपल्याला ते असं की कारखान्यासारखी शाळा तयार केली. आणि हे उघड आहे, मला वाटतं हे सगळ्यांना दिसतं, आपल्याला दिसतं, पण आपण असा विचार करत नाही बरेच वेळेला की हे सगळं कारखान्याचं चित्र आपल्या शाळेमध्ये दिसतं. आणि तो सगळा कारखाना चालवल्यासारखाच सगळीच आपली शाळा चालते. विचार करा, पहिलीला पोराला घालायचं, सगळी शैक्षणिक तत्त्वज्ञान सगळं आपल्याला माहीत असतं की ती काही रिकामी मडकी नसतात, त्यात नुसतं पाणी भरायचं नसतं, त्याने ते शिकायला पाहिजे, स्वतःहून करायला सगळं माहीत असतं. पण खरं हेच असतं की तू आलास ना शाळेत, आता मी तुला शिकवूनच सोडणार, असं ठरलेलं असतं. ते पहिल्यापासून जे तुला सुरुवात केली, तू जातोस कुठे बघतो, तुला नीट शिकवतोस बघ, नाही शिकला तर तुला नापास करणार. आता हल्ली 10वीला सुद्धा नापास करण्याची कोणाची छाती नसते. तर एकीकडे असंघटित शिक्षण असं चाललेलं असताना समाज बदलतो आणि त्या समाजाची गरज म्हणून त्या समाजाचं चित्र तुम्हाला शिक्षणात दिसायला लागतं आणि शाळा तयार होते. आणि ती शाळा या कारखान्याच्या सूत्राप्रमाणे चालायला लागते. आणि ती आज आपल्याला चालताना दिसते की पहिलीत जायचं, दुसरीत जायचं, चौथीत जायचं, वगैरे वगैरे. आता म्हणजे जास्त वेळ या व्याख्यानं त्यावर जास्त घालवायचा नाही म्हणून, पण याच्यावर अशा अनेक गोष्टी बोलता येतील. ह्याच्यामध्ये 1980, 70, 80च्या सुमाराला अचानक कॉम्प्युटर नावाची गोष्ट येते या सगळ्याच्या भानगडीत. आता तुम्ही प्रत्येकाने शाळेमध्ये लोकांनी सांगितलं ई लर्निंग आहे किंवा आता सगळे कॉम्प्युटर वगैरे आलेले आहेत. आणि हे कॉम्प्युटर जे आले ते असे अचानक कॉम्प्युटर आले आणि ते कळलं नाही कोणाला की ते का आले, कोणाची गरज होती. तो स्टीव्ह जॉब्ससारखा माणूस म्हणतो की तुमची गरज आहे म्हणून नाही, पण मी इतकं सुंदर गोष्ट केली की तुम्हाला ती हवीशी वाटणारच म्हणून तुम्ही घ्यायला सुरुवात कराल, असं तिचं डिझाईनचं सूत्र होतं. पण ॲक्च्युली जेव्हा कॉम्प्युटर आले बाजारात, पर्सनल कॉम्प्युटर नावाची गोष्ट काही चालेल बाजारात असं लोकांना वाटत नव्हतं, काही लोकांना. आणि हे बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स वगैरे ह्या लोकांना वाटलं की हे चालणार. आणि त्याच्याने समाजाने या कॉम्प्युटर नावाच्या गोष्टीला उचलून धरलं, लिखाणाला वगैरे वापरत होते. असं म्हणतात की त्यावेळेला जो कॉम्प्युटर होता, अशी एक मोठी बिल्डिंग भरून तो कॉम्प्युटर होता. आणि तेवढा मोठा कॉम्प्युटर माणूस चंद्रावर पाठवण्याकरता आवश्यक होता. आणि तो तेवढा कॉम्प्युटर आता तुमच्या खिशात असतो, या स्मार्टफोनमध्ये असतो. मी त्याची जी कॅपॅसिटी आणि ह्याची कॅपॅसिटी एकच आहे. तो मुद्दा बाजूला सोडूया. पण एकदा ते कॉम्प्युटर आल्यानंतर असं दिसतं आपल्याला की समाजामध्ये खळबळी सुरू झाल्या. आपल्या देशामध्ये तुमच्यातल्या अनेक लोकांना हे आठवतसुद्धा असेल, जे माझ्यासारखे थोडेसे पांढरे केसवाले आहेत, की कॉम्प्युटरला आपण विरोध केला बऱ्याच लोकांनी की याच्याने नोकऱ्या जातील. बरोबर आहे ना, हे करू नका, ऑटोमेशन आहे. LIC, बँका यातल्या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी सांगितलं विरोध करणार आम्ही ह्याला, वगैरे वगैरे. आणि प्रॉब्लेम असं झालं की त्यांचीच पोरं कॉम्प्युटर शिकायला लागली. मग आपण आपल्या पोराला कॉम्प्युटर शिकायला घालायचं, पण कॉम्प्युटरला विरोध करायचा, असं सुरू झालं एका बाजूनी. आणि जणू काही अशी काहीतरी नवीन किल्ली मिळाली असं वागायला लागले लोक. आणि त्या कॉम्प्युटरची प्रगती होत होत आज अशा स्थितीला आपण पोचलेलो आहोत
की आज विविध गोष्टी म्हणजे धक्कादायक गोष्ट अशी आहे, म्हणे अनेक गोष्टी झाल्यात, पण एक गोष्ट जी लोकांना आता भंडावून सोडते, सतावते आहे, ती अशी की आता अमेरिकेत आहे म्हणून वाट बघू नका, ते आपल्याकडे यायला आता हल्ली वेळ लागत नाही. पूर्वी बोटीने यायला जेवढा वेळ लागत होता तेवढा वेळ लागायचा ज्ञान इकडे पोचायला, असं म्हणूया आपण. पण आता तेवढा वेळ लागत नाही. आणि अमेरिकेमध्ये जे प्रयोग केलेले आहेत, प्रयोग आता कसले, आता ते प्रत्यक्ष बाजारात यायला सुरुवात झाली आहे. बिना ड्रायव्हरच्या गाड्या रस्त्यावरनं धावणार. म्हणजे काय, म्हणजे टॅक्सी ड्रायव्हरच्या नोकऱ्या गेल्या, ट्रक ड्रायव्हरच्या नोकऱ्या गेल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट एक नवीन तयार झाली आहे, ज्या सुरू झाल्यानंतर आता जे नाव असं वाटतं की मी सॉफ्टवेअर वगैरे सुद्धा लिहू शकतो, त्यांच्याही नोकऱ्या जात आहेत. म्हणजे जी रिपिटेटिव्ह कामं आहेत त्यांची काही गरजच नाही, असं होऊन असं एक भूत निर्माण झालेलं आहे. खरं का खोटं आहे लक्षात कळत नाही, पण भीती सगळ्यांना वाटते आहे की इथून पुढे घडणार आहे ते असं की नोकऱ्या तयार होणार नाहीत, कारण यंत्रच सगळी कामं करतात. मी कोणाला तरी परवा म्हटलं, पण असं असेल ना की लहान मुलांच्याकडे वृद्धांच्याकडे लक्ष द्यायला कसं काय कॉम्प्युटर करू शकेल? अरे म्हणा, तीच तर गंमत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. त्या रोबोटला सगळं काही येतं. तो तुमच्यापेक्षा जास्त चांगली काळजी घेईल म्हाताऱ्या लोकांची, कारण तुमच्या याच्यामध्ये भावना वगैरे सगळ्या भानगडी पडतात, तिथे ते येतच नाहीत. आता हे सायन्स फिक्शन वाटतं, पण सायन्स फिक्शन नाही आहे. आजसुद्धा जर तुम्ही राजकीय चर्चा बघायला लागलात, अशा उघडपणे फार मोठ्या प्रमाणावर येत नाहीत, पण दिल्लीमध्ये जर तुम्ही कुठल्या मीटिंगला वगैरे गेला तर सगळीकडे सरकारमध्ये चर्चा एकच आहे, ती म्हणजे नोकऱ्या कशा तयार करायच्या. जॉब्स, नोकऱ्या म्हणजे रोजंदारी म्हणूया आपण, नोकऱ्या हा शब्द वाईट आहे, रोजंदारी. की तुम्हाला आता इथे जे सगळे तरुण लोक बसलेले त्यांच्याकरता ही धक्कादायक बातमी आहे की तुम्हाला आता तुम्ही शिक्षण घ्याल, हे चांगलं ते चांगलं म्हणाल, पण प्रत्यक्षात तुम्ही जे शिकता त्याचं काम तुम्हाला मिळेल याची खात्री नाही. पूर्वी म्हणजे गेली 10-20 वर्ष हे चाललेलं आहे, पण आपण त्याच्यावर काही बोलत नव्हतो फारसं. आता प्रकर्षाने जाणवायला लागणार आहे. आता ह्या आणखीन नवीन भानगड काय झाली आहे की हा कॉम्प्युटर नावाची गोष्ट जी आपल्याला समजली नाही, फार लोक त्याच्यावर बोलत नाहीत. आता हा कॉम्प्युटर शाळेत यायला पाहिजे, शिक्षणात यायला पाहिजे असं बोललं जातं, आणि त्याचा परिणाम म्हणून मग काय आपण प्रोजेक्टर लावतो, आम्ही आता व्हिडिओ दाखवतो म्हणून आपण सांगतो.